नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सजग सोलापूरकर समितीच्या डीजे डॉल्बीला कायम बंदीच्या मागणीस सोलापूर एकवटले। मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या डीजे डॉल्बीला सोलापुरात वर्षभर कायमस्वरूपी 100% बंदी आणावी या मागणीसाठी हजारो सोलापूरकर सोमवारी एकवटले। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सजग सोलापूरकर समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 1 लाख स्वाक्षरी मोहिमेत पहिल्याच दिवशी तब्बल 43,000 सोलापूरकरांनी स्वाक्षरी करत डीजेला कडाडून विरोध दर्शवला। सोमवारी सकाळी 6 ते रात्री 11 अशी तब्बल 15 तास सलग ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। सोलापूरकर समितीच्या सदस्यांनी सोलापूरकरांना डीजे डॉल्बीचे धोके समजावून सांगत प्रबोधन केले। यावेळी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन डीजेला विरोध केला। सोलापूर विकास मंच व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही या स्वाक्षरी मोहिमेत स्वाक्षरी करून सोलापूरकरांना पाठिंबा दिला। यावेळी सोलापूर विकास मंचने योगिन गुजर आणि केतन शहा यांनी आपले मत व्यक्त केले। सोलापूर शहरामध्ये डीजेचा अतिरेक झालेला आहे, त्याच्यावरती मर्यादा आणल्या पाहिजेत, डीजेवरती बंदी आणली पाहिजे। अनेकांचा मृत्यू झालेला आहे, शेकडो लोकांचे कान फाटलेले आहेत आणि लेझर बीममुळे अनेकांचे डोळे सुद्धा गेलेले आहेत। तर यावरती बंदी आणली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करून वेळेवर आणि आवाजाची मर्यादा असं दोन्हीवरती बंदी आणली पाहिजे। सोलापूर हे डीजे मुक्त व्हायलाच पाहिजे आहे। यासाठी आज शेवटच्या श्रावणी सोमवारी श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे सह्याची मोहीम करण्यासाठी वडील संस्था पुढे आलेली आहे। या संस्थेस आम्ही पाठिंबा देण्यासाठी सोलापूर विकास मंच सदस्य लेखी पत्र घेऊन आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत।